नागरे दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आलोय मी पिंपरी चिंचवड भाजी मार्केटमध्ये। या भाजी मार्केटमध्ये आज काय शेतीच्या मालाचा भाव काय आहे आणि सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या भाज्या आहेत का नाही याविषयी आपण जाणून घेऊया। ग्राहकांच्या मनात काय आहे, आता सध्या भाज्यांचे दर स्वस्त झालेत, कोथिंबीर स्वस्त झाली, पालक स्वस्त झाली, हे आपण फक्त प्रत्यक्ष ग्राहकाकडे जाणून घेऊया की सर्वसामान्य माणसांना भाज्यांचे दर परवडतात का। शिमला 60 रुपये किलो, भेंडी 60 रुपये किलो। आता स्वस्त का झालं बरं भाज्या? कारण काय स्वस्त होण्याचं? कारण भाई वातावरण बिघडतं ना आता। पुढे घ्या। वा- हवामान आता खराब आहे। हा, 2 दिवस थंडी वाजते, 2 दिवस गरम होतं। आभाळ आल्याच्या नंतर मग भाज्या स्वस्त होत्यात। हा, हा. मग आता थंडी वाढली, 2 दिवसांनी भाज्या महाग होत्यात। म्हणजे वातावरणावर भाज्या- वातावरणावर भाजीचं असतं ना, माणसं आजारी पडतात तशी भाजी बी आजारी पडती। ओके. आता कोथिंबीरचा भाव काय चालू आहे? कोथमीर काय 10 रुपयाला, 5 रुपयाला, संध्याकाळी 5 रुपयाला, सकाळी 10 रुपयाला। ग्राहकाची मागणी सध्या कशात जास्त आहे? गिरायकाची मागणी कशाची नसते, स्वस्त आहे तेच मागतात गिरायक। हा. काय सांगणार भाज्यांचे दर स्वस्त झाले आता? सर्वसामान्य- हो, आता सध्या टोमॅटोचे दर पण फार स्वस्त झालेली आहे, कोथिंबीर पण स्वस्त झालेली आहे। वाटाणे पण 50 रुपये पावशेर होते, सध्या 100 ला 1.5 किलो आहेत। टोमॅटो पण 60 रुपये किलो होते, आता 20 रुपये किलो आहेत। कोथिंबीर 30 रुपयाला होती, कोथिंबीर आता 10 रुपयाला गड्डी झालेली आहे जोडी। हा, बाकी भाज्यांचे रेट कॉन्स्टंट अजून म्हणजे काही जास्त उतरलेले नाहीत। हा, जसं आवक वाढेल तसं रेट उतरतील। तुम्ही काय भाजी घेतली आता? आता काय नाही, मी टोमॅटो कोथिंबीर वगैरे घेतलेली आहे, गवार घेतली। गवारचे रेट कमी नाही झालेले अजून, गवार 30 रुपये पावशेर आहे। इथं अगोदर काय रेट होते? टोमॅटो आणि कोथिंबीर. टोमॅटो आपले हे टोमॅटोचे रेट 40 रुपये किलो, 50 रुपये किलो, 60 रुपये किलो होते, आता काय विषय? किती रेट? आता 20 रुपये किलो। भाजी के दर कौन से भाजी के? ये गोभी फ्लावर क्या कैसा रेट चालू है? अभी गोभी फ्लावर तो सस्ता है अभी, हाँ। 30 रुपए किलो, 40 रुपए किलो। इससे पहले क्या रेट था? इससे पहले बारिश के अंदर थोड़ा महंगा होता है। हाँ। बारिश के अंदर, गर्मी के अंदर भी पानी का शॉर्टेज रहने की वजह से महंगा होता है। अभी सीजन है तो अभी सस्ता है। आप कहाँ से लाते हो? हम लाते देखो कभी नारायणगांव, कभी चाकन, कभी मार्केट यार्ड पुणे से गुलडगड़ी। हाँ, खेती वाले का भी लाते ना कभी कभी, खेती वाले से भी लेके आते। महंगाई का भुगतान हो गया है। महंगा किधर है यार, अभी तो मंदी चल रहा है, महंगा किधर है? 20 रुपए किलो, 30 रुपए किलो का महंगा हो गया यार। हाँ। सस्ता ही है, गिरा को महंगा लगता है, अभी क्या कर सकते हो। और जो तेल राशन वगैरह वो तो महंगा हुआ है, सब्जियां तो सस्ती है, बाकी वो तेल वगैरह तो महंगा हुआ है। चाचा क्या है भाजी की रेट कैसे है अभी? अरे सब महंगाई है, अभी भाजी की रेट क्या बोलने का। महंगाई कम हुई है ज्यादा? ज्यादा हो रही है, कम कहाँ हो रही है। अभी कोथिंबीर सस्त हुई है। कोतमीर खाने का पेट भरने का क्या, कोतमीर खा के। ये और राशन का तेल राशन का तेल के होता है तो साला बास मारता होता, खाने को तो आता ही नहीं हो। एक महिना 2 महिन्यापूर्वी टमाटी 50 ते 60 रुपये किलो होती आणि आता सीजन चालू झाला, आवक वाढली, मालाला उठाव नाहीये। संपूर्ण भारतामध्ये टमाट्याला मंदी आहे, माल कुठे जात नाही, जागेवर माल आहे म्हणून मालाला मंदी। म्हणजे निर्यात बंद झाल्या वो निर्यात नाही देशामध्ये, देश अंतर्गत समजा दिल्ली, राजस्थान, चेन्नई, इकडे जो बँगलोर, इकडे जो जाणारा माल आहे ना, हा जाऊ न शकल्यामुळे तिकडे मंदी असल्यामुळे जागेवर माल राहिली। आता सर्वसामान्य ग्राहक म्हणतात की भाज्या स्वस्त झाल्या, घ्यायला परवडतात, व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्याला परवडतात. आता कसं आहे, तो सीजन आहे, अजून जवळ संक्रांती होईपर्यंत मालाची आवक भरपूर वाढणार। संक्रांत झाली की माल हळूहळू कमी पडतो, भाजीचे बाजार वाढतात ऑटोमॅटिक। शेतकऱ्यांना परवडेल का भाजी विकायला? हा, कारण तेवढा माल बी सापडतो ना शेतामध्ये। कारण जर तुमची 50 रुपये किलो टमाटी गेली शेतकऱ्यांची, तर त्यांना फक्त 10-20 कॅरेट माल घावतो, आणि 20 रुपये असेल तर तिथे 100 कॅरेट मालाची आवक होती, म्हणजे मालाचं उत्पन्न ज्यादा आहे। म्हणजे उत्पन्न जास्त झाल्यामुळं हा हा भाज्या स्वस्त झाल्या आहेत. हो, आता भाज्या जर आपण बघितल्या तर खूप स्वस्त झालेल्या आहेत आणि काही दिवसांपूर्वी 2-3 महिन्यांपूर्वी खूप अतिशय महाग होत्या। आपण जर बघितलं तर 60-70 रुपये किलो टमाटा होता आणि आज जर बघितलं तर 20 रुपये किलो टमाटा आहे।
आणि गिरायकांसाठी तर ते परवडण्यासारखंच आहे आणि आनंद होतो की एवढ्या स्वस्त भाज्या झालेल्या आहेत. कारण जर आपलं मंथली बजेट बघितलं तर जे डबल 3 पट होतं ते आता 1 पट वर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे जर जे फॅमिली आमच्यासारखी ज्यांचे फॅमिली मॅन आहेत त्यांना तर ते परवडण्यासारखंच आहे. तुम्ही काय भाजी घेतली आता? आता मी टमाटे घेतले आणि टमाट्यांचा भाव जो आहे तो 20 किलोनी आहे. काही दिवसांपूर्वी तो 60 किलो 70 रुपये किलोनी होता आणि 20 रुपये म्हणजे जर तुम्हीच बघा की ते 3 पट जास्ती होतं ते आता 1च पट झालेलं आहे. भाज्यांचे दर स्वस्त झाले. स्वस्त झालेच ना काय. आता परवडते का भाजी घ्यायला? हा परवडते. त्याच्या अगोदर तुम्ही कोथिंबीर वगैरे केवढ्याने घेत होता? 40-50. आता परवडण्यासारखी. हा आता परवडते. आता वांगी स्वस्त झाले आता. काय सांगणार भाजी? भाज्याचा पूर्ण भाव गडगडलेला आहे, पूर्ण कचरा झालाय भाज्यांचा. शेतकऱ्याला भाजी विकायला परवडते का आता? अजिबात नाही. सर्वसामान्य माणसाला भाज्यांचे दर स्वस्त झाले. एकदम. टोमॅटो काय केवढे घेतले तुम्ही आता? आता 20 रुपये किलो फक्त. 26 रुपये किलो. 20. हा. ओके. आणि कोथिंबीर? कोथिंबीर तर फुकट घेऊन जा म्हणतात. हा का? 5 रुपये 10 रुपये. 80 रुपये किलो आहे. हा. अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि लसूण 300 रुपये किलो आहे. स्वस्त आहे का महाग झालाय? महाग काय ना, हाय ते व्यवस्थित बाजार आहेत. स्वस्त 400 रुपये किलो होता, आता 100 रुपये कमी झाले. बरं. हा. आणि कांदा? कांदा 40 रुपये किलो आहे. त्याच्या अगोदर मागच्या आठवड्यात कांद्याचे भाव काय होते? मागच्या आठवड्यात 50 रुपये किलो होता. सर्वसामान्य माणसाला परवडला का? परवडते ना, सगळं परवडते सर्वसामान्याला. आणि शेतकऱ्याला? शेतकऱ्याला बी परवडते. आता कोथिंबीरीची जुडी जेव्हा 5 रुपयाला झाली 10 रुपये झाली ती परवडते की शेतकऱ्याला? परवडते की. शेतकरी आहे शेवट तो, राजा आहे तो फुकट बी द्यायला भेट नाही. राजा जर भिकारी झाला तर चालेल का? कसं होईल राजा भिकारी? देव आहे ना राजाच्या मागे. देवा पुढे भागत नाही. मग देवांनी सगळ्यांची सृष्टी बनवून ठेवलेली. पूर्वी महागाई जास्त होती, त्यावेळेस लसूण 400 रुपये होता, आज 300 वर आलाय. पूर्वी बटाटा 40 होता, आज 30-35 वर आलाय. कोथमीर, मेथी, पालेभाज्या आता 10-15-20च्या दरम्यान आहेत. मिरची 50-60 रुपये किलो आहे. फुलवर 30-40 रुपये किलो आहे. टमाटे परवा 20 होते, आज 40 रुपये किलो झाला आहे. आता शेतकऱ्याला परवडतं का माल विकायला? आता नाही लागे, निसर्गाची देण नाही. हा, अति उत्पन्न झालं तर मंदी होती हा, हा. आणि उत्पन्न झालं नाही तर तेजी होती. त्याची होती. त्यामुळे सर्वसामान्य माणूस भरायला जातोय. तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी भाज्या स्वस्त झाल्या. त्या मानाने आता महिला वर्ग खुशी आहेत, हा, हा. खुशीत आहेत, महिला वर्ग खुशीत आहे. खुशीत आहेत. कारण त्यांच्या खिशाला ते परवडण्यासारखं झालेलं आहे. हा, हा. फक्त तेल आणि किराणा भाव वाढलेला आहे. तेल आज 160-65 रुपये लिटर झालेलं आहे. म्हणजे अजून सर्वसामान्य माणसाला तेलाच्या किमती आवाक्यात आल्या नाही. नाही आले आता अजून. म्हणजे 100-110 असणारे 160-65 झाले. त्यामुळे ते महागाईचे तेल. भाज्यांचे दर खूप स्वस्त झाले. भाजींचे दर अजूनही एवढे स्वस्त आहेत, पण त्या मानाने खिशाला परवडण्यासारखेच आहेत.